नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची केली कानउघडणी। बैठकीतूनच मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून नागपुरातील काही अधिकाऱ्यांची बावनकुळेंनी तक्रार केल्याची माहिती। नाशिकच्या येवल्यामध्ये अवैध धंद्याबाबत छगन भुजबळ आक्रमक, पोलीस अधिकाऱ्यांची केली कानउघडणी। राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते इथे घडू द्यायचं नाहीये, बीडचं नाव न घेता छगन भुजबळ यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या माध्यान्ह भोजनाचं धान्य जप्त, तांदूळ खिचडीची डाळ खासगी गोडाऊनमधून जप्त। गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा। छत्रपती संभाजीनगरमधील धान्याचा काळा बाजार प्रकरण, हे धान्य सरकारी पोत्यांमधून काढून खासगी कंपनीचं लेबल असलेल्या पोत्यात भरलं जात होतं। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचं सोनं, हिरे आणि ड्रग्ज केलं जप्त। 8 जणांना केली अटक। 28 ते 31 जानेवारी दरम्यान कारवाई। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देतो असं सांगणाऱ्या दोघांना अटक। एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात 40 लाखांची केली मागणी। शिंदेंचे शिलेदार भाजपसाठी दिल्लीच्या मैदानात। दिल्ली विधानसभेसाठी शिवसेना खासदारांकडून भाजपसाठी डोर टू डोर प्रचार। जेपी नड्डा यांनी केलेल्या आवाहनानंतर प्रचार सुरू। महाकुंभ चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिसऱ्या दिवशी प्रयागराजमध्ये। अपघात आणि बचाव कार्याची घेतली माहिती। योगी चेंगराचेंगरीच्या ठिकाणी 10 मिनिटं थांबले। उपराष्ट्रपती धनखड यांचं संगमात स्नान। डोक्यावर शिवलिंग ठेवून उपराष्ट्रपतींनी संगमात केलं स्नान। यावेळी धनखड कुटुंबीयही उपस्थित। उत्तराखंड इथे सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची 5व्या दिवशी अव्वल स्थानी झेप। 10 सुवर्ण, 16 रौप्य, 11 कांस्य पदकांसह एकूण 37 पदकं महाराष्ट्राच्या खात्यात। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताला 4थं स्थान। या मानांकनावरून भारत आता एक मजबूत लष्करी शक्ती म्हणून उदयास येत असल्याचं चित्र। अमेरिका, रशिया, चीन पहिल्या 3 क्रमांकावर, पाकिस्तान 12व्या क्रमांकावर। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक। आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांचा मृत्यू। दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू। जवानांनी माओवाद्यांना घेरलं। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये गॅस सिलेंडर्स वाहून नेणाऱ्या ट्रकला आग। आगीमुळे ट्रकमधील सिलेंडर स्फोट। स्फोटांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत असल्याची स्थानिकांची माहिती। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। चकमकीत 12 दहशतवादी मारले गेल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% आणि चीनवर 10% आयात होणाऱ्या वस्तूंवर लावला अतिरिक्त कर। ट्रम्प यांनी या संदर्भात कार्यकारी आदेशावर केली स्वाक्षरी। अमेरिकन संसद आणि काँग्रेसने त्यांच्या कार्यालयात चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट डीपसीकच्या वापरावर घातली बंदी। काँग्रेसने या संदर्भात एक जारी केली नोटीस। सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमच्या पहिल्या नादानी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित। चित्रपटात इब्राहिम श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर सोबत दिसणार। चित्रपटाचा निर्माता करण जोहर तर दिग्दर्शक शौना गौतम। चित्रपट नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित। बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिका असलेल्या झापूक झुपूक चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित। चित्रपट 25 एप्रिल 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।